नमस्कार मित्रांनो, तुमचे पॅन कार्ड हरवलेले असेल किंवा खराब झालेले असेल तर हे आपले पॅन कार्ड आपल्या मोबाईलमधून कसे डाउनलोड करायचे याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर सर्वप्रथम आपल्या मोबाईलमध्ये आपल्याला Google ओपन करायचे आहे आणि यामध्ये पॅन कार्ड डाउनलोड असे सर्च करायचे आहे। यामध्ये जे काही गेट ई पॅन कार्ड पहिलीच वेबसाईट येईल त्यावरती आपल्याला क्लिक करायचे आहे। जसे तुम्ही यावरती क्लिक कराल तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होणार आहे। या पेजला आपल्याला खाली थोडे स्क्रॉल करायचे आहे। तुम्ही जर का नवीन पॅन कार्ड काढण्यासाठी अर्ज केला असेल तर तुमच्याकडे जो काही ॲक्नॉलेजमेंट नंबर असेल तो नंबर यामध्ये टाकून तुम्हाला माहिती भरून घ्यायची आहे व तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर पॅन कार्डचा नंबर टाकण्यासाठी या पॅन या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे। सर्वप्रथम या ठिकाणी तुम्हाला तुमचा पॅन कार्डचा नंबर टाकून घ्यायचा आहे, त्यानंतर आधार नंबर टाकून घ्यायचा आहे, त्यानंतर खाली आपल्याला डेट ऑफ बर्थ यामध्ये मंथ आणि इयर दोनच टाकायचे आहे। यामध्ये तुमचा जो काही जन्माचा महिना असेल तो महिना यामध्ये सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर इयर ऑफ बर्थ तुमचे जन्माचे साल या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचे आहे। त्यानंतर खाली तुम्हाला या ठिकाणी GSTN नंबर टाकायची गरज नाही, या बॉक्सवरती आपल्याला क्लिक करायचे आहे आणि वरती थोडी स्क्रॉल करायचे आहे। स्क्रॉल करत असताना खाली आपल्याला या ठिकाणी आय एम नॉट अ रोबोट या बॉक्सवरती आपल्याला क्लिक करायचे आहे। जसे तुम्ही यावरती क्लिक कराल यावरती ग्रीन टिक होणार आहे। खाली आपल्याला सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे। सबमिटवरती क्लिक केल्यानंतर यामध्ये गेट ई पॅन कार्डमध्ये संपूर्ण तुमची जी काही डिटेल आहे ती संपूर्ण डिटेल या ठिकाणी येणार आहे, ज्यामध्ये तुमचा पॅन कार्ड नंबर दाखवणार आहे, मोबाईल नंबरचे शेवटचे 4 अंक दाखवणार आहे, ईमेल ID तुमचा दाखवणार आहे, यामध्ये पिनकोड सुद्धा दाखवणार आहे, तुम्ही कोणत्या तालुक्यातील तुमच्यासाठी कोणता पिनकोड आहे ते सुद्धा या ठिकाणी दाखवले जाणार आहे। त्यानंतर खाली आपल्याला थोडे स्क्रॉल करायचे आहे। यामध्ये तुम्हाला OTP टाकावा लागणार आहे। OTP साठी तुम्हाला या ठिकाणी ईमेल IDचा वापर करू शकता, मोबाईल नंबरचा करू शकता किंवा बोथमध्ये तुम्ही ईमेल ID व मोबाईल नंबर दोन्हीवर OTP घेऊ शकता। जो OTP लवकर येईल तो OTP तुम्हाला या ठिकाणी टाकावा लागणार आहे। तर या ठिकाणी आपण मोबाईल नंबर यावरती क्लिक करणार आहोत। त्यानंतर खाली आपल्याला या बॉक्सवरती क्लिक करायचे आहे। यावरती क्लिक केल्यानंतर खाली आपल्याला थोडे स्क्रॉल करायचे आहे आणि या ठिकाणी आपल्याला जनरेट OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे। जसे तुम्ही यावरती क्लिक कराल तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे त्या नंबरवरती एक OTP येणार आहे। तो OTP आपल्याला या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर या ठिकाणी व्हॅलिडेट या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे। जसे तुम्ही व्हॅलिडेटवरती क्लिक कराल परत तुमच्यासमोर एक नवीन इंटरफेस येणार आहे। या ठिकाणी पहा कंटिन्यू विथ पेड ई पॅन डाउनलोड फॅसिलिटी, तर या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे। त्यानंतर पहा या ठिकाणी मोड ऑफ पेमेंट म्हणजे या ठिकाणी तुम्हाला पेमेंट करावं लागणार आहे। तुमचं जे काही पॅन कार्ड आहे ते डाउनलोड करण्यासाठी पेमेंट जर का पाहिले तर 8.26 म्हणजे ₹8.26 हे पेमेंट तुम्हाला या ठिकाणी करावे लागणार आहे। तर खाली आपल्याला या ठिकाणी आय ॲग्री टू द टर्म्स ऑफ सर्व्हिस या बॉक्सवरती क्लिक करायचे आहे आणि प्रोसीड टू पेमेंट या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे। यावरती क्लिक केल्यानंतर यामध्ये तुमचे पेमेंट येणार आहे, पे कन्फर्मवरती क्लिक करायचे आहे। यामध्ये पेमेंट करत असताना जे काही तुम्ही क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड असेल त्यानुसार या ठिकाणी पेमेंट करू शकता किंवा तुम्ही UPI मार्फत पेमेंट करू शकता किंवा नेट बँकिंग मार्फत सुद्धा पेमेंट या ठिकाणी करू शकता। तर यामध्ये आपण UPI मार्फत पेमेंट करणार आहोत, जसे की Google Pay असेल, फोनपे असेल, Paytm असेल, Amazon Pay असेल, जे काही तुमच्याकडे ऑप्शन असेल त्यामधून तुम्ही हे ₹8.26 पेमेंट करून घ्यायचं आहे। या ठिकाणी तुमचे पेमेंट हे सक्सेसफुली झालेले आहे। यामध्ये पहा ट्रान्झॅक्शन स्टेटस हे तुम्हाला सक्सेस दाखवणार आहे। त्यानंतर खाली आपल्याला कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे। त्यानंतर तुमच्यासमोर परत एक नवीन पेज ओपन होणार आहे। यामध्ये जनरेट अँड प्रिंट पेमेंट रिसिप्ट, जी काही तुम्ही पेमेंट केल्याची रिसिप्ट आहे ती रिसिप्ट तुम्हाला या ठिकाणी डाउनलोड करता येणार आहे। तर या ठिकाणी तुमची जी काही पेमेंटची रिसिप्ट आहे ती या ठिकाणी डाउनलोड PDF या ऑप्शनवरती क्लिक करून डाउनलोड करून घ्यायची आहे। डाउनलोड PDF वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पहा तुमची जी काही रिसिप्ट आहे ती डाउनलोड झालेली आहे। या अगोदर या ठिकाणी पॅन कार्ड डाउनलोड करण्यासाठी ऑप्शन दिला जात होता, परंतु आता तुमचे हे पॅन कार्ड डाउनलोड झालेले आहे। आता यावरती असा ऑप्शन देण्यात येत नाही आणि तुमच्या पॅन कार्डला जो काही ईमेल ID लिंक केलेला आहे त्या ईमेल ID वरती हे पॅन कार्ड पाठवलेले आहे। तर आता आपण हे पॅन कार्ड ईमेल ID वरती जाऊन डाउनलोड करूया। तर या ठिकाणी आपण आपला ईमेल ID ओपन केलेला आहे। या ठिकाणी पहा आपल्याला प्रोटेन या नावाने एक ईमेल आलेला आहे, यामध्ये तुमचे पॅन कार्ड हे डाउनलोड करता येणार आहे। हा ईमेल ID आपल्याला ओपन करून घ्यायचा आहे। त्यानंतर खाली आपल्याला थोडे स्क्रॉल करायचे आहे। स्क्रॉल करत असताना या ठिकाणी पहा याची पावती डाउनलोड झालेली आहे। त्यानंतर आपले जे काही पॅन कार्ड आहे ते सुद्धा डाउनलोड झालेले आहे। तर आपल्याला या डाउनलोडच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे। यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पासवर्ड विचारलेला आहे। पासवर्ड आपली जन्मतारीख असणार आहे, आपली पूर्ण जन्मतारीख यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर खाली आपल्याला इंटर पासवर्ड या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे। जसे तुम्ही यावरती क्लिक कराल यामध्ये तुमचे पॅन कार्ड डाउनलोड झालेले आहे आणि ते तुमच्या मोबाईलमध्ये ओपन झालेले आहे। यामध्ये तुमचे पूर्ण नाव दाखवणार आहे, तुमची जन्मतारीख दाखवणार आहे, तुमचा फोटो, तुमचे सिग्नेचर, तुमचे स्कॅनर सुद्धा या ठिकाणी दाखवले जाणार आहे। तर अशा प्रकारे तुम्ही आपल्या मोबाईलच्या माध्यमातून अवघ्या 5 मिनिटांमध्ये आपले पॅन कार्ड हे डाउनलोड करू शकता व ते आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवू शकता। तर महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता, सर्वांना नक्की शेअर करा। धन्यवाद।